यार ह्या आधी कोणीच विचार केला नसेल की मराठी चित्रपटासाठी 70 ते 80 कोटीचा बजेट असावा. तो विचार केला रितेश देशमुख सरांनी आणि तोच विचार आज इतिहास घडवतोय राजा शिवाजी चित्रपटाच्या माध्यमातून. आणि म्हणजे आता सगळ्यात जास्त कमाई करणारा मराठी चित्रपट कोणता, आता आपण सहज बोलू शकतो. आमच्याकडे पण 100 कोटीचा एक चित्रपट आहे ज्याचं नाव आहे राजा शिवाजी. भले तो पॅन इंडिया रिलीज म्हणजे मराठी आणि हिंदी दोघांचं कलेक्शन आहे, पण आमच्याकडे एक चित्रपट आहे ज्याने 100 कोटी कमवले असं आपण आता म्हणू शकतो. तर मग ह्याच राजा शिवाजी चित्रपटाचं 24 दिवसाचं कलेक्शन जाणून घेणार आहोत. खूप इंटरेस्टिंग फॅक्ट्स आहेत त्याच्यामध्ये, तर व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर राजा शिवाजी चित्रपटाने एकामागोमाग एक विक्रम केलेले आहेत आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट मराठी चित्रपट ठरलेला आहे. म्हणजे सैराटचा जो रेकॉर्ड होता 110 कोटीचा समथिंग वर्ल्ड वाईडचा, तो मोडलेला आहे. चला तर मग ह्याच राजा शिवाजी चित्रपटाचं कलेक्शन जाणून घेऊयात. तर पहिल्या हफ्त्यामध्ये 57 कोटी एवढी कमाई केली होती, दुसऱ्या हफ्त्यामध्ये 27 कोटी, तिसऱ्या हफ्त्यामध्ये 13 करोड आणि चौथ्या विकेंडला म्हणजे हफ्त्याच्या शेवटी 3 ते 3.5 कोटीच्या आसपास कमाई झालेली आहे. राजा शिवाजी चित्रपटाचं जे नेट कलेक्शन झालंय ते कोणत्याच मराठी चित्रपटाला अजूनपर्यंत करता नाही आलंय, जे की 101 कोटी एवढं झालेलं आहे. आणि कोणत्याच मराठी चित्रपटाने तेवढी झेप घेतली नाही. म्हणजे सैराट जरी बघितला तर 80 ते 85 कोटीच्या आसपासच राहिला होता. परंतु एक गोष्ट आहे की सैराट फक्त मराठीमध्ये रिलीज झाला होता. राजा शिवाजी चित्रपटाचे जे कलेक्शन्स आहेत ते मराठी आणि हिंदी मिळून आहेत, हे खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. तरीही मराठी चित्रपटाने म्हणजे 101 कोटीचा जो नेट बिझनेस केला आहे ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता ग्रॉस कलेक्शन 24 दिवसानंतर जे झालं आहे राजा शिवाजी चित्रपटाचं, तर ते आहे 115 कोटी एवढं. आणि अजूनही हा चित्रपट म्हणजे शनिवारचं जे कलेक्शन पाहिलं, गेल्या शुक्रवारचं तर 70 लाख होतं. शनिवारी पुन्हा जम घेतली, 1,30,00,000 एवढं होतं, 1,30,00,000 हो. आणि रविवारी जे होतं ते 1,40,00,000 एवढं होतं. म्हणजे काय की अजूनही लोक बघायला जात आहेत. देऊळबंद 2 चित्रपट आहे तरीही लोक राजा शिवाजी चित्रपट बघायला जात आहेत. आणि अजूनही लोकांना तो चित्रपटगृहामध्येच जाऊन पाहायचा आहे. ह्याचा अर्थ त्या चित्रपटाचा कंटेंट कुठेतरी जिंकलाय असं म्हणू शकतो. आणि जे की 100 कोटीचा जो आकडा पार केलेला आहे तो आकडा राजा शिवाजी चित्रपट नक्कीच डिझर्व करतो असं कुठेतरी आपण म्हणू शकतो. आणि इतका मोठा जो रितेश देशमुख सरांनी जो विचार केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण त्यामुळेच मराठी चित्रपटाला एक मैलाचा दगड मिळाला आहे, म्हणजे जो की ज्याने 100 कोटीचा आकडा पार केला ज्या चित्रपटाने. भले तो मराठी आणि हिंदीमध्ये आहे त्याचं कलेक्शन, पुन्हा एकदा सांगेन, पण माझ्यासाठी तरी ही प्राऊड मुवमेंट आहे. आणि आता इथून पुढे 150 कोटीचा टप्पा पार करतो का राजा शिवाजी चित्रपट, हे सुद्धा बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. हल्लीच 2 ते 3 दिवसापूर्वी त्यांची त्या राजा शिवाजी चित्रपटाची संपूर्ण टीमची सक्सेस पार्टी सुद्धा झाली. सो खूप खूप धन्यवाद ह्या टीमला की तुमच्यामुळे आम्हाला खूप छान चित्रपट मिळाला आणि सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट सुद्धा मिळाला. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, स्वतःची काळजी घ्या.